प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर नॅक मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार BA BCom व BCA शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व AICTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच BSc नर्सिंग प्रवेश। खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व BSc नर्सिंग कॉलेज। अनुभवी तज्ञ मार्गदर्शक, प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, वायफाय कॅम्पस, डिजिटल क्लासरूम, NSS युनिट, वैयक्तिक मार्गदर्शन, नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन। तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। घानवड तालुका खानापूर येथे निशा दिगंबर आडगळे व मयुरी हनुमंत आडगळे या दोघींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। विटा पोलिसांकडून मिळालेली अधिकची माहिती अशी की निशा दिगंबर आडगळे वय 20 वर्ष व मयुरी हनुमंत आडगळे वय 17 वर्ष दोघी मूळ राहणार चिंचणी, जिल्हा सातारा, सध्या राहणार घानवड, तालुका खानापूर या दोघी शौचालयास गेल्यानंतर पाय धुण्यासाठी तलावातील पाण्यात गेल्या असता त्या दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। त्या दोघी पाण्यात बुडाल्याची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी दोघींना उपचारासाठी तात्काळ विटा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। तिथे डॉक्टर दुर्गा मोहिते यांनी त्या दोघी मृत असल्याचं घोषित केले। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।